नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंद कुंदाद्यौ जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मतिसागरं वंदे विशुद्धसागरं। दोन्ही हात वर करून जयकारा जोरात द्यायचा। जय लोक पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य श्री विशुद्ध सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। देवता विषयासक्ता नारका दुःख विवला ज्ञानहीनाच तिर्यंच्या धर्मयोग्याही मानवा। उपस्थित सद्धर्म भवे जीव, अनादिकालापासून हा जीव चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करत असतो आणि त्या जीवाचा ज्या वेळेला संसार परिभ्रमणाचा काळ निकट येतो त्यावेळेला अंतरंगामध्ये पुरुषार्थाच्या अपेक्षेनं ज्यावेळी तो वास्तविक धर्माची क्रिया करतो, परिणामात्मक ज्यावेळेला धर्माच्या क्रिया करतो त्यावेळेला अंतरंगामध्ये दर्शन मोहनी कर्माचा प्रथमता उपशम होतो आणि सम्यक्त्वाची प्राप्ती प्रथमोपशमाच्या माध्यमातून होते। नंतर ती अंतर्मूर्तामध्ये सुटूही शकते अथवा शोपशमामध्ये सुद्धा तो जाऊ शकतो। पण असा हा जो संसार परिभ्रमण करणारा जीव आहे तो 4 गतीमध्ये परिभ्रमण करत असतो। एक नरक गती, एक तिर्यंच गती, एक मनुष्य गती आणि देवगती। नारका दुःख विवला, नरक गतीमध्ये प्रत्येक समयाला दुःखच दुःख असतं। जमिनीला नुसता स्पर्श केल्यानंतर, 1000 विच्चू चावल्यानंतर जे सुख मिळतं ना, विंचू चावल्यावर गार होतं, गार थंड होत नाही। तुम्हाला कधी इचलकरंजीवाल्यानं विंचू चावलाच नाही वाटतं? चावलाय का नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा। मी काय विशुद्ध सागर महाराजजी नव्हे सांगत बसणार, प्रश्नाची उत्तर पाहिजे तिथं। विंचू कधी चावलाय की नाही? नाही चावला? माझ्याकडे आहेत, या एकदा चावून घ्या। विंचू चावल्यानंतर
आत वेदना होतात, पण ज्या स्थानावर विंचू चावलेला असतो ते स्थान बर्फागत थंड झालेलं असतं. ही वास्तविक भूमिका आहे. आपल्याला पण या सांसारिक क्रियामध्ये जेवढ्या जेवढ्या आपण सांसारिक क्रिया करतो, आपल्याला शरीराच्या भूमिकेतून ते सुख आनंदाची प्रचिती करते, पण त्या संपूर्ण सांसारिक क्रिया ह्या विंचू चावल्यावर आत जशा वेदना देणाऱ्या असतात तशा त्या भविष्यामध्ये वेदना देणाऱ्या असतात. परवा एक काननवाडीमध्ये विधान झालं, सहस्त्रनाम विधान, आणि त्या ठिकाणी एक भिंतीवर लिहिलेलं कोटेशन होतं. फार सुंदर कोटेशन होतं. त्या ठिकाणी ते वाक्य लिहिलेलं होतं, आरशामध्ये चेहरा आणि संसारामध्ये सुख फक्त दिसतंय असत नाही. काय लिहिलं होतं? आरशामध्ये फक्त चेहरा दिसतो, आरशात चेहरा असत नाही. तसं संसारात फक्त सुख दिसतं, सुख असत नाही. हे महाराज आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. तुम्ही आणि नवीन काय सांगायची आवश्यकता नाही. बरोबर आहे काय बाळासाहेबांना? पण हे सगळं माहिती आहे, पण नुसतं माहीत असून चालणार नाही, त्याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि असं नरकामधल्या भूमीला फक्त स्पर्श झाला तर हजारो विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर होतात, पण त्याच्यातून आपल्याला सुटका असत नाही. तरी पण आपण प्रत्येक समयाला नरकाला जाण्याची व्यवस्था जी असते तशीच परिणाम, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार, परिग्रहाची बहुलता आदीच्या इतके आहारी गेलो, त्यामुळं नरक गतीतलं दुःख एकतर विसरलो आणि माहीत जरी असलं तर त्याचं चिंतन केलो नाही. दुसरी गोष्ट त्रियंची गती. त्रियंची गतीमध्ये परिपूर्ण ज्ञानाचा अभाव असतो, त्यामुळं त्याला अज्ञान दशा म्हणली. वास्तविक केवळ ज्ञान हीच मुख्य ज्ञानाची दशा आहे. त्यामुळं 53 भावामध्ये 12व्या गुणस्थानापर्यंत अज्ञान दशा सांगितली. केवळ ज्ञानालाच खरी दशा सांगितली. आता इथं आपण सगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहे. सपनात इथं मोठं कॉलेज चालवतात. तुमच्या त्या कॉलेजच्या आणि लौकिक शिक्षणामध्ये 35% पास म्हटलं जातं. 35% मार्क पडलं तर तो पास. पण जैन धर्मामध्ये 99.99 मार्काला सुद्धा नापासच म्हटलं. 100% ज्यावेळी पडतील तेव्हाच तो पास असतो. त्यामुळं केवळ ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अज्ञान दशा असते. आणि परिपूर्ण चारित्र्याचं पालन जोपर्यंत करता येत नाही त्याला अज्ञान दशा म्हटली. त्या अपेक्षेनं त्रियंच्याला बसा, अय चष्मावले पाहुणं बसा. हां, त्या अवस्थेला अज्ञान दशा म्हटली. त्रियंच्या अवस्थेत कधी ज्ञान पूर्ण नसतं. देवता विषयासक्ता. देवगतीमध्ये किती चांगले देव असू देत, सम्यक दृष्टी असू देत, मिथ्या दृष्टी असू देत, ते असंयमानच परिपूर्ण असतात, असंयमी असतात. त्यांना संयम नसतो, त्यामुळं विषयांच्या मध्ये ते आसक्त असतात. मग ते खाणं पिणं, आता तिथं तर आपल्यासारखं खाणं पिणं नसतं, कंठातलं अमृत झरलं तर झालं, परंतु इच्छा तिथं असते खाण्या पिण्याची, पंचेंद्रिय विषयाची. त्यामुळं देवगतीमध्ये विषयांच्या मध्ये आसक्ती असते. आता राहिला एकमेव राहिली गती कोणती? ऐकू येत नाही. कोणती गती? मनुष्य गती. आणि त्या मनुष्य गतीला आचार्यांनी सांगितलं धर्मयोग्या ही मानवा. धर्म करण्यायोग्य एकमेवच गती राहिली ती मनुष्य गती. आता त्या मनुष्य गतीमध्ये
एक प्राय सामान्य बघायला गेलं तर दोन भाग पडले, एक साधू जीवन आणि एक श्रावक जीवन. आता साधू जीवनाबद्दल तुम्हाला सांगून काय फायदा नाही, कारण किती जरी सांगितलं तर तुम्ही लगेच तर ते काय करणार नाही. म्हणून श्रावक धर्माची. पण उत्तमांना आपलं सगळं उलटं चालू आहे. श्रावकांनी सातगोंडाचा आदर्श घ्यायचा असतो आणि साधूंनी शांतीसागरांचा आदर्श घ्यायचा असतो. तुम्ही श्रावक अवस्थेतल्या लोकांनी कुणाचा आदर्श घ्यायला पाहिजे? सातगोंडाचा. की सातगोंडा कसं वागला तसं मी वागलो तर नक्की शांतीसागर मी होणार आहे, मला काय बनण्याची आवश्यकता नाही. पण आज जगात एवढी उलटी अवस्था चालू आहे, आम्ही सातगोंडाचं सांगतोय आणि तुम्ही शांतीसागरांचं आम्हाला सांगताय. शांतीसागर 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 असे होते. अरे शांतीसागर कसे होते ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही आता कपडेवाल्यांनी शांतीसागर कसं होते हे आम्हाला काय कपडे त्याग केलेल्यांना सांगायची आवश्यकता नाही. शांतीसागर कसे होते कपडे गाठलेल्या अवस्थेत त्या सातगोंडाला जाणून घेण्याची आवश्यकता फार आहे, पण ते होत नाही. त्या सातगोंडाचा आदर्श ज्या वेळेला श्रावक ठेवतील त्यावेळेला नक्की तुम्ही साधू झाल्यानंतर शांतीसागरांच्या सारखं आचरण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रावक अवस्थेतली चर्चा आपण करूया. मग त्या श्रावक अवस्थेमध्ये सांगितलं देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, दान, तप ह्या षटक्रिया करायला पाहिजेत. पण आम्ही नाही. आम्ही जैन घरात जन्मलो म्हणजे आम्ही ऐकविना. आम्ही जैन 3 छोड़े 6 भूले 11 का आतान नाम सीना ताने कमर कसे जैनी मेरा नाम. 3 छोड़े सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र 3 तर आम्ही सोडूनच दिलोय. 3 छोड़े 6 भूले देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान सोडून दिलोय. 11 का आतान नाम श्रावकाच्या 11 प्रतिमा आहेत, त्याची नावच आम्हाला माहीत नाहीत. आणि वार्षिक मीटिंग महावीर जयंती अनंत पौर्णिमा आली अगदी छाती फुगवून ह्याला आता अटॅक येतोय काय मागणं अटॅक येतोय, आत्ता अटॅक येतोय काय मागणं अटॅक येतोय, छाती फुगवून अगदी कमरेला गमछा बांधूनच येतोय. मी पण जैन आहे, वर्गणी मागायला येते आणि माझं ऐकत नाही. आणि त्याच्यात आपल्या भागात आता पद्धत लई चांगली चालू झाल्या. कोणतर गारवा घेऊन आलं तर एका वाड्यात 3 घरं असतात. आणि वर्गणी मागायला आलं बायकांचं पटत नाही म्हणून आम्ही 3 वेगळं वेगळं आहे. नाही आम्ही सगळे व्यवहार एकाच ठिकाणी. वर्ग खरंच बाळासाहेबांना खरंय बायकांचं पटत नाही म्हणून आम्ही फक्त भाकरी करायला 3 चुले आहेत. आमचा व्यवहार सगळं एकच आहे. गारवा द्यायला कोणतं आलं तुम्हाला माहित नाही का, आम्ही 2 वर्षापूर्वीच वेगळं झालोय. आता असं आम्ही मायाचारीनं धर्म करायला लागलो, जीवन जगायला तर आपल्याला जैन कसं म्हणायचं सांगा. म्हणून जैन कुणाला म्हणायचं, माणूस कुणाला. 2 व्याख्या आहेत. नागरिक शास्त्र सांगतं लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं शासन हे लोकशासन असतं. तसं माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं हा मानव धर्म आहे. आणि तो पहिला आपला जन्म झालाय तो वैला वागणं आपलं कर्तव्य. पहिला आपण माणूस आहे मग जैन आहे. मग आम्हाला माणसानं माणसासोबत माणसासारखं वागण्याचा जो मानव धर्म आहे तो तर आम्ही सोडून दिलो. आणि मग नुसता मंदिरात येऊन आम्ही जैन आहे जैन आहे जैन आहे भांडत बसतो. आता माझा जरा स्वभाव स्पष्ट असल्यामुळंच आवाष्ट बॅड म्हणतात, असू दे त्याला काय प्रश्न नाही. आता मी जरा स्पष्ट बोलतो म्हणताना तो तेवढा नको. हम थोड़ा स्पष्ट बोलते हैं इसलिए सीरिया में कहते
चंद्रपूर सागर उतना नहीं चाहिए, बाकी कोई भी महाराज चलेंगे, चंद्रपूर सागर नहीं। क्यों? वो स्पष्ट बोलते। पण लक्षात ठेवा, भगवान महावीरांची वाणी जिनवाणी वाणी, खऱ्या गुरूंची वाणी ही फक्त सोन्याचा पात्राचं हृदय ज्याचं असतंय त्याच्यातच टिकू शकते, सामान्य पात्रामध्ये टिकू शकत नाही। जसं वाघिणीचं दूध सिंहाचं पात्र सोडून दुसऱ्या पात्रात घातला ती 1 मिनिटात तिची दही तयार होते, तसं खऱ्या देव शास्त्र गुरूंची वाणी फक्त ज्याचं हृदय सोन्यासारखं पवित्र आहे, निर्मळ आहे, त्याच्याच हृदयात ती वाणी टिकते, अन्यथा ती विटून जाते, ती गटरीत टाकण्यासारखी अवस्था होते। एक फक्त छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। एक गाव होतं, गाव कोणतं होतं शिकरेताई? आता इचलकरंजी, आता जयसिंगपूर नाही, आता कुणाचं आज कुणाचं खल्लोय मी? इचलकरंजीवाल्यांचं खल्लोय। आदिनाथ मंदिर आहे, महावीर मंदिरवाल्यांचं नाही, सोडा आम्ही तिकडं पद्मप्रभूवाल्यांचं कोणाला, पण खल्लो कोणाचं? आणि ज्याचं खावं त्याचं, नाहीतर नमक हलाल अमिताभ बच्चनहून फिरायला लागेल। हा, एक त्या गावामध्ये एक सुंदर अशी शाळा होती जिल्हा परिषदेची, आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पूर्वी 7वी पर्यंत चालत होतं सगळं, आणि त्या 7वी पर्यंतच्या शाळेत पहिला 7वीला बोर्ड होतं, आत्ता 10वी झालं, आणि थोडी दिवसानं 12वी होईल, आणि 10वीच वर्षात बोर्डच बंद होईल। ॲडमिशन घेतली की त्या दिवशी पास, ॲडमिशन घेतली की त्या दिवशी पास, सर्टिफिकेट मिळते काय कुणास ठाऊक। आणि मग त्या शाळेमध्ये 7वी पर्यंत बोर्डाची शाळा होती, 7वीत बोर्डाची परीक्षा होती, आणि 7वीच्या त्या शाळेमध्ये दिवाळीची सुट्टी झाली आणि दिवाळीच्या अगोदर सामायिक परीक्षा असते। कुठली परीक्षा असते? ऐकू येत नाही? सामायिक परीक्षा असते। त्या सामायिक परीक्षेमध्ये 7वीतल्या एका मुलग्याला त्या ठिकाणी वार्षिक परीक्षेमध्ये बोर्डाच्या त्या 7वीतल्या मुलग्याला प्रश्न पडतो, प्रश्न सगळे पेपर तो व्यवस्थित दिलेला असतो। सगळ्यात शेवटचा पेपर असतो चित्रकला। कुठला असतो? ऐकू येत नाही मला जरा कानाला? चित्रकला। आणि तो त्या मुलग्याचा नावडता विषय असतो। कुठला विषय असतो? आवडत नाही, त्याचं नाव बंड्या असतं, इचलकरंजीचा बंड्या। मला पण 7वीला असताना नांद्रे विद्यालय, नांद्रे रयत शिक्षणमध्ये, म्हणजे मी किती हुशार आहे ते तुम्हाला सांगतो। रयत शिक्षणमध्ये नांद्रे विद्यालय नांद्रेमध्ये 7वीला असताना मला पण एक प्रश्न पडला होता चित्रकलेच्या पेपरमध्ये, फक्त तो सामाईमध्ये पडला होता। त्याच्यात लिहिलेलं होतं की एक पूल काढा, पूल, आणि एका बाजूला धुणं धुणारे 4 महिला आणि एका बाजूला पाणी पिताना 1, 2, 3 जनावरं। 10 मिनटं झालं, 20 मिनटं झालं, काय केलं तर मला फूल काय काढायला जमना, कसं तर करून एक कमळाचं फूल काढलो मी। एका बाजूला 2-3 बायका, एका बाजूला 2-3 जनावर पाणी पिताना काढले, आणि पेपर कसा तर कलर करून दिला। कौलापूरचे रिसवडे सर मला होते। दिवाळी झाली, पहिल्या दिवशीचा 3रा तास चित्रकलेचा, सर आले, भराभरा आले, पेपरवर तो गट्टा, टेबलवर गट्टा आदळला आणि म्हणले आवटी उभा राहा। मी आपला हात जोडलो, उभा राहिलो। यस सर। एवढा हुशार केव्हापासून झालायस? आता आमच्या घरात तेवढं तर संस्कार होते की चांगलं काय झालं तर ते मोठ्यांना मान द्यायचं। मी म्हणलो सर तुमच्यासारखी गुरु भेटल्यापासून तुमच्यासारखी गुरु भेटल्यापासून मी एवढा शहाणा झालोय। सरांनी डस्टर घेतला आणि नीट फेकून मारला। मी खो खोचा खेळाडू, मी एकीकडे डाय मारलो, डोकं मागल्याचं फुटलं। सर जवळ घेतले, एवढं मारले मला, मी एवढ्या हुशार म्हणून फक्त काय चूक तर सांगा, डायरेक्ट का मारा लागलाय? त्यावेळी महाराज म्हणले, ते सर म्हणले, रिसवडे सर, अरे मूर्खा,
तुला काय सांगितलं होतं? सर पूल काढायला सांगितलं होतं. अरे फूल नव, फणसाचं पूल, प नदीतनं इकडं तिकडं जायला उपयोग करतात त्याला पूल म्हणतात, आणि बायका डोकीत घालतात त्याला. म्हणजे मला फूल आणि पूल यातला फरक 7वीला कळला. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका मी किती हुशार आहे ते. मला 7वीला यातला फरक कळला. तसं इचलकरंजीच्या बंड्याला प्रश्न पडला होता वार्षिक परीक्षेत. कुठला? चित्रकलेच्या पेपरमध्ये प्रश्न पडला होता, दाणं टिपत असलेली कोंबडी काढा. ऐकायला काय कोंबड्यांनो? काय प्रश्न पडला होता? दाणं टिपत असलेली कोंबडी काढा. ह्या बंड्याला कुठल्या गावच्या? ऐकू ना कुणाला? 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, कोंबडी काय याला काढायला येईना. शेवटी बंड्या हुशार होता. कुठला? इचलकरंजीचा. शेवटचं 10 मिनिटं राहिलं होतं. आता काय तर एक कलर करायला पाहिजे. शेवटी प्रकाशनाचं वशिला लावून पास व्हायचं असलं, प्रकाशनाचं वशिला लावून पास व्हायचं असलं तर काय तर पांढऱ्याचं कलर तर करायला पाहिजे की. हाय तसंच दिलं तर पास कसं करणार? म्हणून तो युक्ती लावला आणि शेवटच्या 10 मिनिटात एक खुराड काढला. खुराड कोंबडं ठेवतात ते खुराड असते की, खुराड ते काढला आणि त्याच्यातनं बाण बाहेर काढला. बाण न विसर्चिला बाण बाहेर काढला आणि त्याच्या खाली लिहिला, कृपया झाकण उकडून बघावे, कोंबडी आत दाणे टिपत आहे. काय म्हणला? बाण काय लिहिलं तिथं? कृपया झाकण उघडून पाहावे, कोंबडी आत दाणं टिपत. पेपर झाकला, गेला. आता तो पेपर गेला सांगली जिल्ह्यातल्या मास्तरकडं. कुठल्या जिल्ह्यातल्या मास्तरकडे गेला? सांगली जिल्ह्यातला. पेपर तपासायला उघडलं, सगळे तपासत आले तर इचलकरंजीच्या बंड्याचा पेपर. चौकशी केलं, त्या शिक्षकांनी सगळं बघितलं. चौकशी केलं संतोष पाटलांच्याकडं. संतोष पाटील म्हणले, तो पेपर आहे ना, तो प्रकाशनाच्या खास कार्यकर्त्याच्या पोरग्याचा पेपर आहे बाबा. मग आता नापास करावं आणि प्रकाशनाला कळलं मी पेपर तपासलोय तर कुठं तर जतकडे बदली केलं तर काय करायचं? पास करावं आणि कुणाला जर त्या अधिकाऱ्याला पेपर घावला तर कायमची ऐकायला का झोपाला आहे. पण मास्तर कुठला होता? हुशार होता तो. त्या मास्तरानं 10 मिनिटं विचार केला आणि खाली एक दुसरं कंस तयार केला, कंस, आणि त्याच्यात लिहिला, जोपर्यंत कोंबडी बाहेर येणार नाही तोपर्यंत मार्क. कळलं का नाही? मास्तरनं काय लिहिले? जोपर्यंत कोंबडी बाहेर येणार नाही तोपर्यंत मार्क देणार. इचलकरंजीच्या बंड्यांनो, या संकुचित वृत्तीतनं मी नुसता जैनाच्या घरात जन्मलोय म्हणून जैन आहे, ह्या संकुचित वृत्तीतनं तुम्ही त्याच्या हात बसलाय आणि म्हणालाय मला पुण्य पाहिजे, मला मार्ग पाहिजे, मला सुख पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला समाधान पाहिजे. पण कर्मरूपी मास्तर म्हणतोय, जोपर्यंत ह्या खुराड्यातनं बाहेर येणार नाही, ह्या संसारातनं बाहेर येणार नाही, ह्या रागद्वेषातनं बाहेर येणार नाही, ह्या विचित्र परिस्थितीतून तू बाहेर येणार नाहीस, आणि जोपर्यंत देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान ह्या षटक्रिया करणार नाहीस, जन्मानं नव्हे कर्मानं जैन जोपर्यंत बनणार नाहीस तोपर्यंत तुला पुण्यरूपी मार्ग मिळणार नाही. आणि ते इचलकरंजीतले श्रावक
जन्माने नव्हे भविष्यात कर्माने जैन बनायचं असेल तर त्याला विशुद्ध वाणी ग्रहण करणं फार आवश्यक आहे. आणि ती विशुद्ध वाणी पचवण्यासाठी आपल्या हृदयाला पहिला विशुद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्या विशुद्ध वाणीला स्वीकारण्यासाठी ग्रहण करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. फक्त मी एवढंच सांगेन, मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान बनता है. या भगवान वाणी महावीरांच्या वाणीप्रमाणे आपल्याला या खोराड्यातनं आता बाहेर आलं पाहिजे. मी जैन घरात जन्मलो म्हणून जैन, मी जैन घरात जन्मलो म्हणून जैन. मी परवा प्रकाशांना विनोदानं म्हणलो, तिरस्कारानं नव्हे, पण त्या विनोदात फार सत्य होतं. भगवान रामांचं मंदिर करून कधी भारतात राम राज्य येणार नाही. भगवान रामाचे विचार जोपर्यंत आमच्या माणसाच्या हृदयात जाणार नाहीत तोपर्यंत राम राज्य येणार नाही. तसं भगवान महावीरांची नुसता जयकारा करून आणि फोटो पूजा करून आम्ही भगवान महावीरांचे वंशज होणार नाही. तर त्यांच्या विचाराला जोपर्यंत यथाशक्ती आम्ही आमच्या जीवनात उतरवणार नाही तोपर्यंत आम्हाला भगवान महावीरांची सारखी अवस्था प्राप्त होणार नाही. आणि ती अवस्था प्राप्त व्हायची असेल तर आम्हाला भगवान महावीरांचा आदर्श घेतला पाहिजे. आमची दशा योग्य व्हायची असेल तर वर्तमानमध्ये दिशा योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती दशा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्राप्त हो. आणि त्याच्यासाठी आज तुम्हाला आम्हाला योग्य दिशा मिळो. आणि ती योग्य दिशा आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या देशनेतून तुम्हाला आम्हाला मिळो. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सुखी रहे जीव जगत में कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा. जय बोलो आचार्य श्री चंद्रप्रभा मोहनी सागामणी महाराज.